तर सामन्याकडे वळतोय अंतिम सामना ऐरू कोलीवाडा वर्सेस दारावे यांच्यामध्ये लढत पाहायला भेटेल. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय तो म्हणजे दारावे ऐरोली संघाने जिंकले आणि फलंदाजी स्वीकारली. क्षेत्ररक्षणाचं आव्हान दिलं ते म्हणजे दारावे संघाला. तर पहिला चेंडूवर खरपूस समाचार घेतो. चांगला फटका पाहायला भेटतो. व्यक्ती खातं खोलतोय 1 आणि संघाला नेऊन ठेवतो 1च्या घरात. पहिल्या षटक प्रगतीधार व्यक्ती पहिलं संघाच्या वतीने पहिले षटक घेऊन आलाय गोलंदाज धीरज. एक जबरदस्त मारेची या स्पर्धेमध्ये पाहायला भेटली आहे ते म्हणजे धीरज याची. तर सलामीची जोडी पाहायला भेटते ते म्हणजे जयेश आणि निलेश. दोन्ही हार्ड हिटर फलंदाज षटकार वीर षटकारांचा बादशाह. दोन्ही फलंदाज सामन्याचं पारितोषिक पटकावलेले दोन्ही फलंदाज पाहायला भेटतात. पुन्हा एकदा धीरज तयार तेव्हा ताकदीचा गोलंदाज पाहायला भेटते. इथे मात्र सुरेख फटका रिवर्स फटका जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. षटकार व्यक्ती खातं खोलतो साणे संघाला नेऊन ठेवतोय 7च्या घरात. एक जबरदस्त खेळ हमरी तुमरी रसिके चढावड पाहायला भेटेल. दोन्ही संघ तुल्यबल ताकदवर. दारावे आणि ऐरोली कोलीवाडा यांच्यामध्ये लढत अंतिम लढत आजच्या दिवसातली. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या धावपळ करावं लागतात ते म्हणजे 7च्या घरात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार जयेश टू धीरज तयार. 4-5 रन धावतोय पॉपीला पार करतो टाकतोय फेकतोय फेकला गेला. पुन्हा एकदा रिव्हर्स मारलेला चेंडू नक्कीच सुरेख फटका पाहायला भेटतोय. एक धावसंख्या रोखू शकत नाही आहे. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या धावपळ करावं लागते ती म्हणजे 8च्या घरात. निलेश खेळतोय 1 धावसंख्येवरती. जयेश खेळतोय 7 धावसंख्येवरती. संघाची धावसंख्या 8च्या घरात. पुन्हा एकदा गोलंदाज धीरज पुढचा चेंडू टाकतोय फेकतोय फेकला गेलाय. भिरकावण्याचा प्रयत्न होता. सुरेख चेंडू पाहायला भेटतोय आणि बाईच्या स्वरूपात धावसंख्या वाढते. एक्स्ट्रा कले करता आल्याने चेंडू स्ट्राईक रोटेट होते. स्ट्राईकला येतो जयेश. धावसंख्या 9. 5 षटकांचा सामना. पहिलं षटक प्रगतीधार व्यक्ती पहिलं संघाच्या वतीने पहिलं षटक घेऊन आलाय धीरज. पुन्हा एकदा गोलंदाज धीरज तयार टाकतोय फेकतोय फेकला गेलाय. भिरकावण्याचा प्रयत्न अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न बॉडीवर चेंडू इथं मात्र बाद. इथे मात्र एस्टॉर जर चेंडू अदलला असता तर नक्कीच परतावा लागलं असतं. हे 2 धावसंख्या रोखू शकले नाही आहेत. बॅटकडे आहे का लेग बाईज आहे? बाईज आहे का? लेग बाईज आहे ना? ओके धन्यवाद. धावसंख्या 2ने वधारते. संघाची धावसंख्या 11च्या घरात. इथे मात्र मागडी गोलंदाजी पाहायला भेटते धीरज याची. पहिले षटक प्रगतीपथावर एक सुरेख खेळ धीरज आणि निलेश आणि जयेश याचा. पुन्हा एकदा धीरज तयार पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. धावतोय पॉपीला पार करतोय टाकतोय फेकतोय फेकला गेला. रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र सुरेख चेंडू कमबॅक करतो. व्हेरिएशन आणतो गोलंदाजी. 7 चेंडूचा खेळ संपला आणि संघाच्या धावसंख्येचा विचार केला धावसंख्या धावपळ करावं लागतात ते म्हणजे 11च्या घरात. एक जबरदस्त लढत अमरी तुमरी रसिके चढावड पाहायला भेटते. दोन्ही संघ तुल्यबल ताकदवर पाहायला भेटत आहेत. दारावे आणि ऐरोली कोलीवाडा यांच्यामध्ये लढत पाहायला भेटते. नाणेफेक जिंकली ऐरोली संघाने आणि फलंदाजी स्वीकारली आणि क्षेत्ररक्षणाचं आमंत्रण दिलं ते म्हणजे दारावे संघाला. पहिल्या षटकाची जबाबदारी करणं ज्याच्या खांद्यावर दिली होती तो म्हणजे धीरज मात्र मागणं ठरतोय. 11 धावसंख्या देतोय. एक जबरदस्त खेळ जयेश याचा एक षटकारच्या साहाय्याने खेळतोय तो म्हणजे 8 धावसंख्येवरती. पुन्हा एकदा धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 11. व्यक्तिक पहिलं संघाच्या वतीने दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज सचिन. स्वतः कर्णधार जबाबदारी अस्वीकारतोय दुसऱ्या षटकाची आणि इथे मात्र सुरेख चेंडू म्हणता येईल. सुरेख मारा पूर्णपणे जखडून ठेवायचा प्रयत्न असेल सचिन याचा. तेवढा ताकदीचा फलंदाजी या स्ट्राईकमध्ये खेळतोय निलेश. पुन्हा एकदा सचिन तयार. लपुटा चेंडू आणि इथे मात्र सुरेख फटका आउट ऑफ द पार. षटकार सुरेख खेळ धावसंख्येत वाढ होते. पहिला चेंडू निर्धाव केल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर मात्र षटकार लगावतोय तो म्हणजे जयेश निलेश. धावसंख्या 17च्या घरात. सुरेख खेळ. अंतिम लढत फायनल आजच्या दिवसातली लढत शेवटची लढत पाहायला भेटते. दारावे आणि ऐरोली कोलीवाडा यांच्यामध्ये लढत पाहायला भेटते. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 17च्या घरात. पुन्हा एकदा गोलंदाज सचिन तयार. सुरेख चेंडू सुरेख फटका पाहायला भेटतो. चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतोय. 1 धाव पूर्ण पण दुसरी धाव ही रोखू शकत नाही आहे. चेंडू फेकेपर्यंत 2 धाव संख्या
इथं पूर्ण होत आहेत. या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्येवर दिंगत होते. संघाची धावसंख्या धावपळ करावी लागते, पुढे सरसावते, ती म्हणजे 19च्या घरात. धावसंख्या 19च्या घरात. पुन्हा एकदा गोलंदाज सचिन तयार. पुढचा चेंडू षटकातला टाकण्यासाठी तयार. तोंड देईल जयेश. आणि हलवर पद्धतीचा चेंडू हलक्याने पुश करतो चेंडूला. चेंडू मागे क्षेत्ररक्षक. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण. इथे मात्र गफलत होऊ शकते आणि इथे मात्र सरळ हिट झाला असता तर परतावा लागला असतं या फलंदाजाला. एक धावसंख्येवरती समाधान म्हणावं लागतोय. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या धावपळ करावी लागते, ती म्हणजे 20च्या घरात. धावसंख्या 20. चेंडू अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. पण एकदा सचिन तयार. पुढचा चेंडू षटकातला टाकणारे तयार. टाकतोय, फेकतोय. भिरकावण्याचा प्रयत्न बॅटच्या पडत चेंडू आला आणि चेंडू जातोय. आणि इथे मात्र भविष्याचं गचाळ क्षेत्ररक्षण होतोय. एक धावेचं रूपांतर 2 धावसंख्येमध्ये होते. या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या पुढे सरसावते, ती म्हणजे 22च्या घरात. शेवटचा चेंडू या षटकातला शेवटचा मारा म्हणता येईल. या षटकातला व्यक्ती पहिल्या संघाचे षट घेऊन आलाय स्वतः कर्णधार सचिन. धावसंख्या 22च्या घरात. 5 चेंडूवर 11 धावसंख्या देतोय सचिन. शेवटचा चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. आणि इथे मात्र सुरेख फटका. चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. षटकार. सुरेख खेळ. आणि धावसंख्या 28च्या घरात. मागणी गोलंदाजी पाहायला भेटते सचिन याची. धावसंख्या 28. 12 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 28च्या घरात. एक जबरदस्त खेळ निलेश आणि जयेश याचा. दोन्ही षटकार रिव्हर्समध्ये. एक जबरदस्त. कौतुक करावं तेवढं कमी या फलंदाजाचं, या खेळाडूचं. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावपळ करावं लागतात, त्या म्हणजे 28च्या घरात. 14च्या सरासरी धावसंख्या काढतायत. पहिलं षटक धीरज 11 धावसंख्या. त्याच्यानंतर मागडी गोलंदाजी पाहायला भेटली, ती म्हणजे सचिन याची. व्यक्ती का दुसरं आणि संघाच्या वतीने तिसरं षटक घेऊन आलाय, तो म्हणजे धीरज. धावसंख्या 28च्या घरात. पुन्हा एकदा धीरज तयार. व्यक्तिक दुसरं आणि संघाची तिसरी षटक घेऊन आलाय धीरज. ब्लॉकमध्ये चेंडू सुरेख मारा म्हणता येईल. एक धाव पूर्ण. इथे मात्र 2 धावसंख्या का रोखू शकत नाहीत. चेंडू अडवेपर्यंत फेकेपर्यंत या 2 धावसंख्या का रोखू शकत नाहीत. या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या धावपळ करावं लागतात, त्या म्हणजे 23च्या घरात. सुरेख असा खेळ पाहायला भेटतोय ऐरोली कोलीवाडा या संघाचा. एक जबरदस्त खेळ निलेश आणि जयेशाचा. दोन्ही खेळाडू ताकदीचे खेळाडू पाहायला भेटत आहेत. पण एकदा धीरज तयार. आणि भिरकावण्याचा ॲक्रॉस दिल्याने खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर खालवर राहते चेंडू. चेंडू आणि चेंडू फील्ड मेचकुटीत जमत नाही आहे. चेंडू विसावतो एस्टच्या मगरमिणीत. डॉट चेंडू कमबॅक करतोय. व्हेरिएशन आणतो आपल्या गोलंदाजीमध्ये. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावपळ करावं लागतात, त्या म्हणजे 30च्या घरात. पुन्हा एकदा धीरज तयार. इथे मात्र पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू. सुरेख मारेची गोलंदाजी. लगोपाठचे 2 चेंडू निर्धाव. पूर्णपणे जखडून ठेवण्याचा प्रयत्न असेल या धीरज याचा. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 30वर जाऊन पोहोचली आहे. व्यक्तिक दुसरा आणि संघाची तिसरी षटक घेऊन आलाय धीरज. कमबॅक करतोय. पुन्हा एकदा इथे मात्र परतावा लागेल. इथे मात्र बाद होतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्नात बाद होतोय आणि या तंबूच्या अष्टाला परतावा लागेल या फलंदाजाला. धावसंख्या 30. तिसरी षटक प्रतिगतावर धावसंख्या 30. 13 लॉट्स ऑफ विकेट्स अँड थर्ड ओव्हर प्रोग्रेस. एक जबरदस्त अटॅकिंग गोलंदाजी पाहायला भेटली धीरज याची. पहिल्या षटकाचं विश्लेषण केलं तर 11 धावसंख्या दिल्या होत्या. त्याच्यानंतर सचिन मात्र मागं हरला होता. त्याच्यानंतर पुन्हा एकदा धीरज याच्यावर खांद्यावर जबाबदारी तिसऱ्या षटकाची दिली आणि कमबॅक करतोय या षटकामध्ये धीरज. धावसंख्या स्थगित. धावसंख्या 30. 1 बाद 30.
अजून या षटकातले 2 चेंडू शिल्लक. नौका फलंदाज जातोय प्रीतम पाटील. मागच्या सामन्यामध्ये सुरेख खेळ पाहायला भेटला होता या प्रीतम याचा. डावखोरा फलंदाज, एक स्टायलिश फलंदाज आहे. षटकारवीर, षटकारांचा बादशाह. एक जबरदस्त खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला भेटला. मागच्या सामन्यामध्ये 98 धावसंख्या ठोकल्या होत्या, त्याच्यामध्ये छोटासा योगदान होता त्याचा. प्रीतम पाटील नॉन स्ट्राईकमध्ये येतोय. डावखोरा फलंदाज, स्टायलिश फलंदाज. पुन्हा एकदा धीरज तयार. शेवटचे 2 चेंडू शिल्लक या षटकातले. धीरज टू प्रीतम. धावसंख्या 30, 1-32, 13 लॉट्स ऑफ विकेट. थर्ड ओव्हर प्रेस. तिसऱ्या षटकातला 5वा चेंडू. भिरकावण्याचा प्रयत्न, बॅटची कडा लागती. इष्टरक्षाकडे जातोय चेंडू. सुरेख चेंडू, सुरेख मारा म्हणता येईल. कमबॅक करतोय गोलंदाज. इथे मात्र जखडून ठेवण्याचा प्रयत्न असेल ऐरोली कोळीवाडा संघाला. धावसंख्येचा विचार केला 2 षटकामध्ये मागडे ठरले होते धीरज आणि सचिन. त्याच्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये कमबॅक करतायत. धावसंख्या स्थगित, स्थिर. संघाची धावसंख्या 30. अजूनही या षटकामध्ये 2 धावसंख्या देतोय. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. फुलटॉस प्रकार चेंडू, पुरेपूर फायदा उचलता आला आणि या चेंडू मागे क्षेत्ररक्षक. 1 धाव पूर्ण. इथे मात्र गपलत होऊ शकते. चेंडू फेकतोय आणि इथे मात्र 2 धावसंख्या काही रोखू शकल्या नाही आहेत. या 2 धावसंख्येने 18 चेंडूचा खेळ संपला आणि संघाच्या धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या धावपळकाला लागतात त्या म्हणजे 32च्या घरात. 1-32, 32 लॉट्स ऑफ विकेट्स अँड 4th ओव्हर प्रोग्रेस. चौथ्या षटकाची जबाबदार ज्याच्या खांद्यावर कर्णधार देईल सचिन. बघूया भावेशाच्या खांद्यावर चौथ्या षटकाची जबाबदारी देतोय. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 32च्या घरात. इथं मात्र प्रहार करावा लागेल. मोठे फटके येणे गरजेचं असेल. अपेक्षा असतील आपल्या संघाला, ऐरोली कोळीवाडा संघाला. जयेश याच्याकडनं नक्कीच मागच्या सामन्यामध्ये तो मॅचचा मानकरी ठरला होता. जयेश एक जबरदस्त खेळ 50 केली होती या सामन्यामध्ये. त्याच्याकडनं अपेक्षा असतील या प्रेक्षकांना. षटकार आणि चौकारांच्या अपेक्षा असतील. एक जबरदस्त सामना नक्कीच होईल कारण बलाढ्य संघ, दोन्ही संघ आहेत एकमेकासमोर, धारावी आणि ऐरोली कोळीवाडा. पण एकदा भावेश तयार. पहिला चेंडू या षटकातला टाकण्यासाठी तयार. सुरेख चेंडू, सुरेख मारा म्हणता येईल. सुरेख माराची गोलंदाजी. 12 चेंडूचं विश्लेषण केलं तर मागडी गोलंदाजी पाहायला भेटली होती. त्याच्यानंतर तिसरे षटक एक जबरदस्त माराची गोलंदाजी पाहायला भेटली. 2 धावसंख्या, 3 धावसंख्या दिल्या आहेत. त्या म्हणजे धीरज आणि त्या षटक 4 धावसंख्या दिला. पुन्हा एकदा गोलंदाज भावेश तयार. पुढचा चेंडू षटला. धावतोय, पॉपीला पार करतोय, टाकतोय, फेकतोय, फेकला गेलाय. शॉर्ट प्रकारचा चेंडू भिरकावलाय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक गफलत करतोय. चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार. डीजे हो दादा. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. मागच्या चेंडूवर मागडा ठरल्यानंतर पुढचा चेंडू. सुरेख चेंडू, सुरेख फटका पाहायला भेटतो. चेंडू मागे क्षेत्ररक्षक. 1 धाव पूर्ण. इथे मात्र 2 धावचे प्रयत्न असेलच आणि इथे मात्र 2 धावसंख्या रोखू शकत नाही आहेत. या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या रिंगत होते. संघाची धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या धावपळ करावं लागतात ते म्हणजे 38च्या घरात. चौथं षटक प्रगतीपथावर. पुन्हा एकदा भावेश तयार. जयेश तयार. भिरकावतोय चेंडूला. सुरेख फटका पाहायला भेटतोय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक. इथं मात्र गफलत करतोय आणि इथे मात्र चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला भेटतोय या क्षेत्ररक्षकांकडनं. धावसंख्या 42च्या घरात. संख्या 42. 1-42. पुन्हा एकदा भावेश तयार. भिरकावलाय चेंडूला. चेंडू जातोय आउट ऑफ द पार. षटकार. पंचांचा इशारा येतोय 6 धावेचा. क्षेत्ररक्षकाची 7 मात्र लाभत नाही या गोलंदाजाला.
त्याच्यानंतर हा षटकार, या षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 48च्या घरात. धावसंख्या 48, एक बाद 48. एकतीस धावसंख्येवरती खेळतोय एक जबरदस्त खेळ. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू टाकण्यासाठी तयार भावेश. भिरकावला चेंडूला सुरेख फटका पाहायला भेटतोय. एक धावसंख्येवरती समाधान मानावं लागेल. 24 चेंडूचा खेळ संपला आणि संघाची धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावपळ करावं लागतात ते म्हणजे 49च्या घरात. प्रतीक दादा या, प्रतीक दादा यायचे आपण. नवरी थैली गोबा शिंगाला नवरा थैलाई गो कोलबी नवरी थैली गोबा अर उदाना नवरा निघालाय गो नवरीचे मांडवा दारी गोबाय उदाना नवरा निघालाय गो नवरीचे मांडवा दारी गेवा शिंगाला नवरा थैलाई गो कोलबी नवरी थैली गो बाय शिंगाला नवरा थैलाई गो कोलबी नवरी थैली गो बाय. धन्यवाद डिजेश, धन्यवाद. 24 चेंडूचा खेळ संपला आणि संघाची धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 49च्या घरात. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. कामेश पहिला चेंडू फेकण्यासाठी तयार. भिरकावलाय चेंडूला, चेंडू जातोय. पहिल्या चेंडूवर खरपूस समाचार, चेंडू जातो सीमा रेषेच्या पलीकडे. धावसंख्या 55. चिंबोऱ्या दादा नाचतैरा वाकटी निघाली करवली. पहिल्या चेंडूवर षटकार लगावतोय, व्यक्ती खेळतोय 38 धावसंख्येवरती. 5 चेंडू बाकी आणि 12 धावसंख्या 50साठी या खेळाडूसाठी. पुन्हा एकदा आणि इथं मात्र सर्व सोडून देतोय. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या वाढते ती म्हणजे 56च्या घरात. अजून 4 चेंडू शिल्लक या षटकातले, धावसंख्या 56. प्रतीक दादा यायचं आहे, प्रतीक दादा. धावसंख्या 56 चालू असलेला सामना ऐरोली कोलीवाडा वर्सेस धारावे यांच्यामध्ये लढत पाहायला भेटते. अजून 4 चेंडू शिल्लक, डावकर फलंदाज जितोय. शॉर्ट पकडचा चेंडू सरळ सोडून देतोय, इथे मात्र गफलत करतोय यष्टिरक्षक. 1+1. या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या निघत होते, धावसंख्या 58च्या घरात. अजूनही 4 चेंडू शिल्लक. जयेश कोलते व्यक्तिक 38 धावसंख्येवरती. 4 चेंडू शिल्लक, व्यक्तिक 38वर खेळतोय जयेश. एक जबरदस्त खेळ जयेश याचा. पुन्हा एकदा कामेश तयार. पुढचा चेंडू षटकातला. अजूनही 4 चेंडू शिल्लक आणि भिरकावतोय. बॅटच्या पट्या चेंडू आला नाही, चेंडू मागे क्षेत्ररक्षक सरळ फेकतोय इष्टरक्षकडे, नक्कीच गफलत करतोय. तीन धावसंख्येने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती म्हणजे 61च्या घरात. 61 लॉट्स ऑफ 1 विकेट्स अँड 5th ओव्हर प्रोग्रेस. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. 3 चेंडू शिल्लक या षटकातले शेवटचं षटक, अंतिम षटक. धावसंख्या 61. जयेश खेळते व्यक्तिक 42 धावसंख्येवरती. एक जबरदस्त खेळ जयेश याचा. भिरकावतोय चेंडूला, चेंडू जातोय षटकार. चेंडू द्यायचं, चेंडू द्यायचं. धावसंख्या 67. अजून 2 चेंडू शिल्लक या षटकातले. धावसंख्या 67. माघडी गोलंदाजी पाहायला भेटते.
नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी स्वीकारली. एक जबरदस्त निर्णय मात्र ऐरोली संघाचा ज्या कर्णधाराचा पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा कामेश तयार. अजूनही या षटकातले 2 चेंडू शिल्लक आणि इथं भिरकावण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू आला नाही आहे. एक धावसंख्येवरती समाधान मानावं लागतोय. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावपळ करावं लागतात त्या म्हणजे 68. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. जयेश खेळते व्यक्तिक 42 या धावसंख्येवरती आणि शेवटचा चेंडू. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 68. एक जबरदस्त खेळ ऐरोली संघाचा. पुन्हा एकदा कामेश तयार. शेवटचा चेंडू. सुरेख चेंडू पाहायला भेटतोय. शेवटचा चेंडू होता तिथं चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी पाहायला भेटतीये आणि इथे मात्र बाद होतोय. 69 धावसंख्या आणि 70 धावांचं आव्हान असेल ते म्हणजे धाराव्या संघापुढे. तर मी विनंती करेन माझे सहकारी मित्र प्रतीक दादा यांना विनंती करेन आपण यायचं आहे आणि तोपर्यंत मी संधी देईन DJ मास्टर DJ हिमेश यांना संधी देईन. रहती है तुम मेरे पास. हिमांशु भोईर यांच्या माध्यमातून प्रथम फलंदाजी करत असताना ऐरोली संघानं 69 धावसंख्या काढल्या आणि 70 धावांचं टार्गेट ठेवलं. ते म्हणजे खुशी 11 धारावे संघ समोर त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होताना दिसते आपल्याला. भावेश नाईक आणि सचिन नाईक कॅप्टन कुल धारावे संघाचा. आयोजक पाणी मैदानामध्ये न्यायचं आहे. आयोजक
पॉइंट्स तर मॅच झाले, पण संवाद होईल तेव्हाच तर गोष्ट पुढे वाढेल. आता करा फ्री चॅट मॅट्रिमोनियल साइटवर पहिल्यांदाच फक्त जीवनसाथी.com वर आताच डाउनलोड करा. गोम तुझे गजऱ्याचा येतो सुगंध लय भारी. गोम तुझे गजऱ्याचा येतो सुगंध लय भारी. गोम तुझे गजऱ्याचा येतो सुगंध लय भारी. त्या वसईच्या नाक्यावरी पोरी भेट म्हणा रविवारी. त्या वसईच्या नाक्यावरी पोरी भेट म्हणा रविवारी. धन्यवाद डीजे मास्टर. अतिशय रंगतदार आपण स्पर्धा पाहतोय. न्यू ब्राह्मणदेव चषक 2022 हा पहिल्या दिवसातील अंतिम सामना आपण पाहतोय. धारावे विरुद्ध ऐरोली कोलीवाडा संघ. प्रथम फलंदाजी करत असताना 69 धावा काढल्या आणि 70 धावांचं टार्गेट ठेवलं ते म्हणजे धारावे संघासमोर. त्या धावांचा पाठलाग करताना पहिल्या चेंडूवरती मात्र श्री गणेश होते धारावे संघाचा. धावसंख्या 2च्या घरामध्ये. सलामीची जोडी आपण पाहतोय धारावे संघाची. भावेश नाईक आणि सचिन नाईक. पुन्हा एकदा गौरव शिंदेचा आगामी चेंडू. हा चेंडू जबरदस्त प्रहार केलाय, स्ट्रेट हिट केलाय. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न दिसत नाहीये आणि ही मिळते एक धाव. संघाची धावसंख्या 3च्या घरामध्ये. पुन्हा एकदा आता मात्र स्ट्राईक मध्ये आपण पाहतोय सचिन नाईक, स्वतः कर्णधार धारावी संघाचा कॅप्टन कुल. गौरव शिंदे याचा आगामी चेंडू. हा चेंडू गतीमध्ये परिवर्तन करतोय. यष्टी रक्षक मात्र जयेश पाटील गफलत करतोय आणि येथे मात्र 22च्या स्वरूपात एक धाव मिळते. संघाची धावसंख्या 4च्या मध्ये. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना खुशी 11 धारावी संघाची धावसंख्या 4. पुन्हा एकदा गौरव शिंदे एक जबरदस्त गोलंदाज ऐरोली कोलीवाडा संघाचा अप्रतिम कामगिरी करतोय. 2 सामने त्याने जिंकले, 2 सामने धारावी संघाने देखील जिंकले. या सामन्यातून जो संघ जिंकेल तो मात्र सुपर 3 मध्ये प्रवेश करेल. त्याच्यासाठी चालू असलेली ही लढत आपण पाहतोय. फेकी करतोय, खराब फेकी होते, कलेक्शन मात्र चांगलं होतंय आणि ही मिळते फक्त आणि फक्त एक धाव. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5च्या घरामध्ये. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना धारावी 11 संघाची धावसंख्या 5. आता मात्र स्ट्राईक मध्ये आपण पाहतोय सचिन नाईक याला. गौरव शिंदे याचा आगामी चेंडू. सामना करेल सचिन नाईक. हा चेंडू बॅटशीकडे घेतली होती. यष्टीरक्षक पुन्हा एकदा चूक करतोय. जयेश पाटील याच्या हातातून चेंडू निसटला जातोय. त्याचा मात्र मोबदला मिळतो तो धारावी संघाला. एक धाव मिळते. संघाची धावसंख्या 6च्या घरामध्ये. 70 धावांचा पाठलाग करत असताना पहिलं षटक प्रगतीपथावर असताना धारावी संघाची धावसंख्या 6. पुन्हा एकदा गौरव शिंदे याचा शेवटचा चेंडू. फुलटॉस प्रकारचा चेंडू फेकलाय. झेल घेण्याचा प्रयत्न केलाय. पंचांनी मात्र आव्हांतर चेंडू दर्शविलाय. नो बॉलची घोषणा होते पंचांकडनं आणि ह्या मिळतील 1+2 म्हणजे या 3 धावा मिळतील. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9च्या घरामध्ये. पंचांनी भीमर चेंडू घोषित केलाय. नो बॉलची घोषणा केली आहे आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट.
धावसंख्या 9 आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिटचा सामना करेल फलंदाज भावेश नाईक. फ्री हिटचा कितपत फायदा उचलतोय हा फलंदाज हे मात्र पाहणं गरजेचं असेल. गोलंदाज गौरव शिंदे याचा शेवटचा चेंडू फ्री हिट चेंडू. समोर फलंदाज भावेश नाईक आणि येथे मात्र चेंडू मिस केलाय. चेंडू जातो निर्धाव. बघता बघता पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर खुशी 11 धारावी संघाची धावसंख्या 9. हे भूमिपुत्र बघा पेटून उठलाई हक्काचा आवाज करीत सुटलाई. भूमिपुत्र बघा पेटून उठलाई हक्काचा आवाज करीत सुटलाई. सहन करणार नाही छल, सहन करणार नाही छल. दिवसाई बनच्याच नावाचा होणार विमानतल. 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 अजूनही धारावी संघाला विजयासाठी 24 चेंडू आणि 61 धावांची गरज. 24 चेंडू आणि 61 धावा. नवीन गोलंदाज संकेत पहिला चेंडू फेकतोय. सामना करेल सचिन नाईक. चेंडूवरती केलाय प्रहार. चेंडू मागे शतरक्षक तैनात आहे. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि येथे मात्र सहजरीतीने 2 धावसंख्या पूर्ण केल्या जातात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11च्या घरामध्ये. अजूनही खुशी 11 धारावी संघाला विजयासाठी 23 चेंडू आणि 59 धावांची गरज. 23 चेंडू आणि 59 धावा. सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये खेळ करतेय. सचिन नाईक आणि भावेश नाईक. धारावी संघाचा विचार केला तर आणखीन एक फलंदाज स्तंभामध्ये शाबूत आहे धीरज भोयर. याच्याकडनं देखील अपेक्षा असतील धारावी संघाला. पुन्हा एकदा संकेत. हा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न कॅप्टनचा अपयशी ठरतोय आणि ही मिळते 22च्या स्वरूपात 1 धाव. संघाची धावसंख्या 12. सत्तर धावांचा पाठलाग करताना दुसरं षटक प्रगतीपथावर असताना खुशी 11 धारावी संघाची धावसंख्या आपण पाहतोय 12. पुन्हा एकदा संकेत. आगामी चेंडू आता मात्र भावेश नाईक. हा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता. जबरदस्त गोलंदाजी होते ऐरोली कोलीवाडा संघाकडनं. अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय. लेग बाईच्या स्वरूपात ही मिळते 1 धाव. धावसंख्या 13. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय ऐरोली संघाची. पहिल्या षटकामध्ये गौरव शिंदे याने जबरदस्त षटक फेकलं होतं. त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून हा देखील गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय संकेत. पुन्हा एकदा आपल्या षटकातील आगामी चेंडू स्ट्राईकमध्ये कॅप्टन सचिन नाईक. पुन्हा एकदा सचिन नाईक याला बीट केलं जातंय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आता मात्र अपयश येतंय. ते म्हणजे ऐरोली संघाला. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु 1च धाव मिळते आणि या 1 धावसंख्येनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14. 22च्या स्वरूपात ही 1 धाव मिळते. पुन्हा एकदा संकेत जबरदस्त गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय. पूर्णपणे रोखून ठेवलंय ते म्हणजे धारावी संघाच्या फलंदाजांना. आगामी चेंडू भावेशसाठी. पुन्हा एकदा वारंवार चुका करताना दिसत आहेत धारावी संघाचे फलंदाज. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि हा येतो निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थगित. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 14. पुन्हा एकदा संकेत. आगामी चेंडू भावेश.
पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, येथे मात्र डायरेक्ट हिट केलं होतं जयेश पाटील यांना. आणि बाईच्या स्वरूपात पुन्हा एकदा मिळते एक धाव. बघता बघता 2 षटकांचा खेळ येथे मात्र समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 70 धावांचा पाठलाग करताना खुशी 11 धारावी संघाची धावसंख्या 15च्या घरामध्ये. आई माझी सत्वाची क्रीडा माऊली, आई माझी सत्वाची क्रीडा माऊली, आई माझी सत्वाची तुम्ही रमाऊली, आई माझी सत्वाची तुम्ही रमाऊली. अगरी कोल्याना 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 पावली, अगरी कोल्याना 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 पावली, अगरी कोल्याना 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 पावली, अगरी कोल्याना. धन्यवाद. 18 चेंडू आणि विजयासाठी 55 धावांची गरज. 18 चेंडू आणि 55 धावा. आणि आता मात्र धारावी संघाला जर सामना जिंकायचा असेल तर आक्रमण हे करावंच लागेल. सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये असताना कुठलाही मोठा फटका आपण पाहिला नाही. 2 षटकामध्ये 18 चेंडू आणि 55 धावा. जबरदस्त गोलंदाजी मात्र आपण पाहतोय ऐरोली कोलीवाडा संघाची. गौरव शिंदे येतोय वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आपल्या संघाच्या दरम्यान. चांगलं मोलाची कामगिरी आपण पाहतो त्याच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये जबरदस्त षटक फेकलं होतं. पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावसंख्या खर्च केल्या होत्या. आता मात्र तिसरं षटक घेऊन आलाय वैयक्तिक दुसरं. समोर फलंदाज भावेश नाईक. गौरवचा हा पहिला चेंडू आणि फलंदाज बाद. येथे मात्र मोठा फटका बसतोय धारावी संघाला. मोठा धक्का बसतोय. भावेश नाईकच्या खेळीचा अंत होतोय. नवीन फलंदाज धीरज भोईर. हा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता. सरळ सोडून दिलाय पंचांचा आव्हान. तर चेंडूचा इशारा येतोय. 1 धावसंख्येमध्ये भर पडली जाते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16च्या घरामध्ये. आता मात्र या धीरज भोईरकडनं मात्र धारावी संघाला भरपूर अपेक्षा असतील. धीरज भोईर याला देखील आक्रमण करावं लागेल सामना जिंकायचा असेल तर. समोर गोलंदाज तितक्याच ताकदीचा आहे गौरव शिंदे. याच्यावरती चढवला हल्ला आणि हा चेंडू जातोय सीमा पार. षटकार. बिग 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 हिट. हाथ में मोबाइल लेके रास्ते पे चलती है मेरी जान, तू रास्ते पे चलती है मेरी जान, हाँ रास्ते पे चलती है मेरी जान, तू रास्ते पे चलती है मेरी जान. डीजे मास्टर पुन्हा एकदा गौरव शिंदे आगामी चेंडू धीरज भोईरसाठी फेकतोय. हा चेंडू सरळ सोडून दिलाय पंचांचा आव्हान. तर चेंडूचा इशारा येतोय. 1 धावसंख्येमध्ये भर पडली जाते. संघाची धावसंख्या जाऊन पोचली ती 23च्या घरामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज गौरव शिंदेचा आगामी चेंडू. हा चेंडू फेकला. येथे मात्र फलंदाजाला बीट केलं जात आहे. यष्टीरक्षक चूक करतोय आणि ही मिळते धाव बाईच्या स्वरूपात. पंच लेग बाईच्या स्वरूपात ही 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24च्या घरामध्ये. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 70 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या 24.
पुन्हा एकदा गौरव शिंदे आगामी चेंडू फेकतो स्ट्राईकमध्ये कॅप्टन सचिन नाईक पुन्हा एकदा सरळ सोडून दिला पंचांचा आव्हान तर चेंडूचा खराब मारा पाहायला मिळतो यावेळी गोलंदाजाचा आणि ही मिळते एक धाव अवांतरच्या स्वरूपात धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25च्या घरामध्ये 70 धावांचा टार्गेट असताना पहिला फलंदाज माघारी परतवला धारावी संघाचा धावसंख्या 25 पुन्हा एकदा गौरव हा चेंडू आणि पंचांचा इशारा येतो नो बॉल चेंडू निर्धाव निघाला होता परंतु पंचांनी मात्र दंडित केलं या गोलंदाजाला लाईन टचचा नो असावा आणि हा येतोय नो बॉल पुन्हा एकदा गोलंदाज गौरव शिंदे आगामी चेंडू फेकते सचिन नाईकसाठी फ्री हिटचा चेंडू मात्र कुठलाही फायदा घेता आला नाही सचिन नाईक याला आणि ही मिळते पंच लेग बायच्या स्वरूपात एक धाव आणि संघाची धावसंख्या 27 70 धावांचा पाठलाग करताना तिसरं षटक प्रगतीपथावर असताना खुशी 11 धारावी संघाची धावसंख्या 1/27 पुन्हा एकदा गौरव शिंदे आगामी चेंडू आपल्या षटकातला इथे मात्र धीरज भोईरला देखील बीट केलंय जबरदस्त गोलंदाजी चांगला कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय गौरव शिंदे याच्या गोलंदाजीमध्ये धारावी संघाला मात्र रोखून ठेवलं या गोलंदाजानं पहिल्या षटकामध्ये अप्रतिम मारा केला होता अचूक टप्प्याची गोलंदाजी केली होती या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी करतोय पुन्हा एकदा गौरव शिंदे आगामी चेंडू स्ट्राईकमध्ये मिस्टर 360 धीरज भोईर आणि हा चेंडू केलाय सीमा पार गेला आउट ऑफ द पार्क षटकार बिग 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 हिट किनारी हाय माझे बामदेवाचं मंदिर दर्या किनारी हाय माझे बामदेवाचं मंदिर माझे बामदेवाचं मंदिर माझे बामदेवाचं मंदिर हो दर्या किनारी हाय माझे बामदेवाचं मंदिर दर्या किनारी हाय माझे बामदेवाचं मंदिर दर्या किनारी हाय माझे बामदेवाचं मंदिर दर्या किनारी आहे माझे बामदेवाचं मंदिर चारे बाजूला हिरवी हिरवी पानांची झाड शोभून दिसतंय ग देवाचं सुंदर मंदिर शोभून दिसतंय ग देवाचं सुंदर मंदिर शोभून दिसतंय ग देवाचं सुंदर मंदिर देव येते संकटी धावून देव येते संकटी धावून दर्या किनारी हाय माझे बामदेवाचं मंदिर दर्या किनारी हाय माझे बामदेवाचं मंदिर दर्या किनारी हाय माझे बामदेवाचं मंदिर दर्या किनारी हाय माझे धन्यवाद डीजे मास्टर हिमांशु भोईर आमचे मित्र सहकारी 3 षटकांचा खेळ संपुष्टात आला 3 षटकांच्या समाप्तीनंतर खुशी 11 धारावी संघाची धावसंख्या 33 येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 37 धावांची गरज 12 चेंडू आणि 37 धावा नवीन गोलंदाज सूर्यकांत बाला याच्यावरती केलेला प्रहार पहिल्या चेंडूवरती येतो हा खणखणीत चौकार या 4 धावसंख्येच्या साह्यानं धारावी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 37च्या घरामध्ये 11 चेंडू आणि विजयासाठी 33 धावांची गरज 11 चेंडू आणि 33 धावा
70 धावांचा पाठलाग करताना चौथं षटक प्रगतीपथावर असताना अतिशय चांगला खेळ साकारताना दिसतो कॅप्टन सचिन नाईक. हा चेंडू पुन्हा एकदा चेंडूला टॅप केलंय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतोय. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. फेकी होते. तत्पूर्वी मात्र 2 धाव संख्या सहजरीतीने पूर्ण केल्या जातात. धारावी संघाचे दोन्ही फलंदाज सचिन नाईक आणि धीरज भोईर यांच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचली ती 39च्या घरामध्ये. 10 चेंडू आणि विजयासाठी 31 धावांची गरज. 10 चेंडू आणि 31 धावा. जबरदस्त खेळ पाहतोय आपण दोन्ही संघ दरम्यान. दोन्ही संघ बलाढ्य संघ ऐरोली कोळीवाडा विरुद्ध धारावे. 10 चेंडू आणि 31 धावांची गरज. गोलंदाज सूर्यकांत बाला. हा चेंडू सचिन नाईक साठी पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढला. चेंडू मागे क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू पकडेल, फेकेल. तत्पूर्वी फक्त एकच धाव मिळते. धीरज भोईर मात्र कॅप्टनला थांबवतोय आणि या 1 धावसंख्येने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 40च्या घरामध्ये. 9 चेंडू आणि 30 धावांची गरज. 9 चेंडू आणि 30 धावा. जबरदस्त रंगतदार सामना आपण पाहतोय न्यू ब्राह्मणदेव चषक 2022 या स्पर्धेमध्ये. शेवटचा सामना. या सामन्यातून जो संघ जिंकेल तो मात्र सुपर 3 मध्ये प्रवेश करेल. 9 चेंडू आणि 30 धावांची गरज. हा चेंडू जबरदस्तरित्या खेळून काढलाय. झेल घेण्याचा प्रयत्न केलाय. यावेळी मात्र झेल सोडला जातो धीरज भोईर याचा आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि ह्या मिळतील 2 धावा. आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 42च्या घरामध्ये. 8 चेंडू आणि 28 धावांची गरज. 8 चेंडू आणि 28 धावा. गोलंदाज सूर्यकांत बाला समोर आहे. जबरदस्त फलंदाज नवी मुंबईचा मिस्टर 360 धीरज भोईर. आणि आता मात्र सरळ सोडून दिलाय. पंचांचा अवांतर चेंडूचा इशारा येतो. 1 धावसंख्येमध्ये भर पडली जाते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 43च्या घरामध्ये. 8 चेंडू आणि विजयासाठी 27 धावांची गरज. 8 चेंडू आणि 27 धावा. पुन्हा एकदा खराब लाईन, खराब चेंडू फेकताना दिसतो गोलंदाज सूर्यकांत बाला याचा आणि आणखीन एक अवांतर फेकतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 44. 8 चेंडू आणि विजयासाठी 26 धावांची गरज. 8 चेंडू आणि 26 धावा. पुन्हा एकदा सूर्यकांत बाला त्याच्या समोर जबरदस्त फलंदाज धीरज भोईर. सलग 3रा अवांतर. अतिशय खराब दिशाहीन गोलंदाजी करतोय सूर्यकांत बाला. खराब कामगिरी पाहायला मिळते आपल्या संघाकडनं खेळत असताना. सलगचा 3रा अवांतर चेंडू फेकलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली मात्र 45च्या घरामध्ये. पुन्हा एकदा समीकरणामध्ये फेरबदल होतोय. 8 चेंडू आणि विजयासाठी 25 धावांची गरज. 8 चेंडू आणि 25 धावा. पुन्हा एकदा सूर्यकांत बाला निघतोय. आगामी चेंडू फेकतोय. धीरज भोईर साठी चेंडूवर केलाय प्रहार. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमा पार आणि हा येतोय संघर्षमय चौकार. 4 धावा. 70 धावांचा पाठलाग करताना जबरदस्त प्रत्युत्तर धारावी संघाकडनं पाहायला मिळतंय. 4थं षटक प्रगतीपथावर असताना धारावी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 49च्या घरामध्ये. 7 चेंडू आणि विजयासाठी 21 धावांची गरज. 7 चेंडू आणि 21 धावा. पुन्हा एकदा 7 चेंडू आणि 21 धावांची गरज. सूर्यकांत बाला याचा शेवटचा चेंडू धीरज भोईर साठी. हा चेंडू फुलटॉस प्रकारचा चेंडू होता. हलक्या हाताने खेळून काढलाय. 1 आणि 1च धाव मिळते. धीरज भोईर स्ट्राईक आपल्याकडे ठेवतोय. 6 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची गरज. 6 चेंडू आणि 20 धावा.
मास्टर हिमांशु भोईर. 6 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची गरज. 6 चेंडू आणि 20 धावा. शेवटचा गोलंदाज दुर्वेश. समोर फलंदाज धीरज भोईर. नॉन स्ट्राईकला फलंदाज सचिन नाईक कॅप्टन. 6 चेंडू आणि 20 धावा. जबरदस्त सामना आपण पाहतोय ऐरोली विरुद्ध दारावे. हा पहिला चेंडू दुर्वेशचा धीरजसाठी फेकतोय. हा चेंडू चेंडूवर केलाय प्रहार. चेंडू गेलाय सीमा पार आणि हा येतो उत्तुंग षटकार. बिग 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 हिट. 6 धावा. सत्तर धावांचा पाठलाग करताना जबरदस्त प्रत्युत्तर धारावी संघाकडनं मात्र ऐरोली संघाला मिळतोय. 5वं षटक अंतिम अखेरचं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती 56च्या घरात. 5 चेंडू आणि 14 धावांची गरज. 5 चेंडू आणि 14 धावा. दुर्वेश आगामी चेंडू समोर धीरज भोईर. हा चेंडू शॉर्टपिच प्रकारचा चेंडू बॅटची कडे घेतली जाते. चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या मागे. क्षेत्ररक्षण होतंय. चेंडू फेकतोय आणि ही मिळेल फक्त आणि फक्त 1 धाव. 4 चेंडू आणि 13 धावांची गरज. 4 चेंडू आणि 13 धावा. आजच्या दिवसातील अंतिम सामना आपण पाहतोय. अतिशय रंगतदार सामना. न्यू ब्राह्मणदेव चषक 2022 या स्पर्धेमधला अतिशय रंगतदार सामना आपण पाहतोय. दारावे विरुद्ध ऐरोली. ऐरोली संघाने 70 धावांचं टार्गेट असताना मात्र आता समीकरण आहे 4 चेंडू आणि 13 धावांची गरज. हा चेंडू फुलटॉस प्रकारचा चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू जातोय सीमा पार आणि हा येतोय जबरदस्त षटकार. 6 धावा. गिरशिखरी विजय मास्टर हिमांशु भोईर. 3 चेंडू आणि 7 धावांची गरज. हा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये फेकलेला चेंडू. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक चेंडू मागे वेगाने येतोय. चेंडू पकडेल फेकेल तत्पूर्वी ह्या मिळतील 2 धावा. जबरदस्त खेळ आपण पाहतोय धारावी संघाचा. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 65. 2 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची गरज. 2 चेंडू आणि 5 धावा. जबरदस्त सामना आपण पाहतोय या स्पर्धेमधला. न्यू ब्राह्मणदेव चषक 2022 मधला हाय व्होल्टेज मुकाबला. 2 चेंडू आणि 5 धावांची गरज. गोलंदाज दुर्वेश. समोर फलंदाज धारावी संघाचा कॅप्टन कुल सचिन नाईक. 2 चेंडू आणि 5 धावांची गरज. हा चेंडू दुर्वेशाचा फेकतोय. शॉर्ट पीस प्रकारचा चेंडू. चेंडूवर केलाय प्रहार आणि चेंडू जातोय सीमा पार. चौकार. 4 धावा. आणि आता मात्र पूर्णपणे रंगत वाढले या सामन्याची. विपिन मात्र 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. आणि कंपल्सरी चेसिंग असेल या स्पर्धेचा नियम आहे. 1 धावी तुम्हाला पूर्ण करावीच लागेल. 1 चेंडू आणि 1 धावाची गरज. 1 चेंडू आणि 1 धाव.
ज्या सामन्याची आपण वाट पाहत होतो, अंतिम सामना होता या या दिवसामधला, पहिल्या दिवसामधला, आणि अतिशय रंगतदार सामना आपण पाहतोय. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. धारावे विरुद्ध ऐरोली. गोलंदाज प्रेशर मध्ये असेल, फलंदाज देखील प्रेशर मध्ये असेल, कारण की 1 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम देखील आहे. 1 धावी तुम्हाला पूर्ण करावीच लागेल. निलेश भोईर सेहवाग शतरक्षणाची व्यूहरचना करताना 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे प्रेक्षकांनो. 1 चेंडू आणि 1 धाव, आणि येथे मात्र यष्टीरक्षक गफलत करतोय आणि धारावे संघ या सामन्यामध्ये मात्र विजयी होतोय, सुपर 3 मध्ये प्रवेश करतोय. काय अतिशय जबरदस्त सामना आपण पाहिला. 1 चेंडू आणि 1 धावांची गरज असताना डायरेक्ट हिट देखील झाला होता. तत्पूर्वी धीरज भोर यानं मात्र लाईन क्रॉस केली होती. जबरदस्त खेळ साकारला ऐरोली संघाने देखील. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज असताना धारावे संघ या सुपर 3 मध्ये प्रवेश करतो. त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि ऐरोली संघाने देखील चांगला खेळ साकारला आजच्या दिवसामध्ये. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक आभार.